सकाळचे 7:30 वाजलेले असत आणि थंडी भरपूर 10 डिग्रीज टेम्परेचर असा बाहेरनं तर खूपच मोठं दिसतं. म्हणजे आम्ही बसमधनं बघत होतो, जबरदस्त असा. भाई साब काय रे हा. हे म्हणजे आता आम्ही स्टॅच्यूच्या चेस्टमध्ये आहोत. जिकडे तुमका मगाशी मी दाखवत होते ग्रिल, ती ही ग्रिल आहे. जस्ट सेटल डाऊन झालो आम्ही. खरुडे खाली झोपलो. तुमका दिसता की नाही मला माहीत नाही. ट्रेन ऑन टाईम सुटलेली असा. आम्ही आता दादरवरनं एकतानगरला जातलो आणि बघू आता सकाळी याचं टायमिंग 7:30. किती वाजता पोचता आपण बघूया. आणि त्यानंतर आपलं पुढचं प्लॅन, आपलं 1 दिवसाचाच प्लॅन हा. त्या कारणानं जरा धावपळ होतली या. त्या धावपळीसोबतच तुम्ही जरा एन्जॉय पण करा, जरा सिनिक व्ह्यूज आणि ऑफकोर्स मेन अट्रॅक्शन ऑफ द टूर म्हणू शकतास, द स्टॅच्यू ऑफ युनिटी. चला मग आपण डायरेक्ट आता आपण सकाळी भेटूया. गुड नाईट. सुवाचे पब्लिक, गुड मॉर्निंग. मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आणि आज मी असं काय तुमका माहितीच असा एकतानगरला पोचलो आम्ही. ही ट्रेन धरून आम्ही रात्री इलेलो. आता फ्रेश होतलो. इकडे बाहेर बस लागलेली असत आणि बसमध्ये बसून आम्ही जातलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सकाळचे 7:30 वाजलेले असत आणि थंडी भरपूर 10 डिग्रीज टेम्परेचर असा. आणि जाणवतं की थंडी असा. खरुडे वेट करता इकडे आणि आम्ही मस्त सनराईज एन्जॉय केलो थोडं वेळ आणि म्हटलं आता चला जाऊया. सो चला थोडे फ्रेश होतो आम्ही आणि मग निघतो. ठीक आहे काय खरुड्या, थंडी लागता. चला मग आपण निघूया पुढे. अप्रतिम स्टेशन आणि व्हेरी वेल मेंटेन्ड. म्हणजे बघशात तर तुमका हैसर असा काय घाण दिसायची नाही. खूप चांगला स्टेशन आहे. एकदम बाहेर काहीतरी इल्यासारखं वाटतं. एकतानगर स्टेशनवरनं स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाऊच्यासाठी ही फ्री ऑफ कॉस्ट बस सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली असा. दर अर्ध्या तासांत तिकडे बसेस अवेलेबल असतात. त्याचबरोबर ऑटोज आणि प्रायव्हेट टॅक्सीज पण अवेलेबल असतात. पण मी तर रेकमेंड करेन थोडं वेट करा. बसेसने आरामात तुमका जाऊ. तिकडे गेल्यावर तुम्ही सगळ्यात पहिला बसमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी. संध्याकाळचा जो लाईट शो होता त्यासाठी बस बे ह्यो पण एक ऑप्शन असतो, जिकडे सीट्स अवेलेबल असतात. इकडे इल्या जरा तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचं ग्लिम्स बघितलंच असताला. बाहेरनं तर खूपच मोठं दिसतं. म्हणजे आम्ही बसमधनं बघत होतो, जबरदस्त असा. व्हिजिट मस्ट. गर्दी थोडी कमी आहे म्हणूनच आम्ही अर्ली मॉर्निंग स्लॉट बुक केलेलो. चला तुमका क्लोजअप व्ह्यूज दाखवूया जरा. बॅक ठेवची फॅसिलिटी आहे जी तुम्ही युटिलाइज करू शकतात. आणि मग मी अतिशय सुंदर असं परिसर आणि खूप वेल मेंटेन्ड. असा कसं जगातलं सगळ्यात उंच स्टॅच्यू आहे. खरुड्या काय मग तुझे फर्स्ट इम्प्रेशन्स काय आहेत स्टॅच्यू बद्दल? असा तो बघ बघूचा लागता तर बघ.
एक नंबर असा जगातलं सगळ्यात उंच स्टॅच्यू म्हणजे झाला काय. विशालमय अशी आकृती. आपण तिकडे जातलो जिकडे तुमका चेस्ट मध्ये ग्रिल कसा दिसता ना, इकडे इकडे जातलो आम्ही. तिकडनं आपण व्ह्यू बघतलो. सू लागे छे खरुडे. आम्ही ॲक्च्युली तिकडनं जात होतो जा की एस्केलेटर असा चलाच्यासाठी पण त्या खूपच जरा स्लो असा, त्याच्यामुळे मग आम्ही चलतच जातो. ते माणूस ना तिकडे पायाकडे मुळ्यांसारखे दिसत होते. एवढं मोठं स्टॅच्यू ऑफ युनिटी. विविंग गॅलरीसाठी इकडनं जाऊ हव्या. आता आम्ही इकडनं वरती येलो, पण आमच्या वरती ह्या बघा सरदार वल्लभभाई पटेलांचे स्टॅच्यू. अजून आपण वर जातलो त्यांच्या पायांकडे, पण बापरे. हॅलो हॅलो हॅलो. आता आपण पायांकडे जातो त्यांच्या. भाई साब काय रे हा. आणि मेन म्हणजे डिटेलिंग किती आहे बघ स्टॅच्यू. चपलाचे रेषा आणि आम्ही गेलो होतो ते डायरेक्ट आतमध्ये पायाकडे तिकडे. आता इकडनं डायरेक्ट आतमध्ये आपण वरती जाऊच्यासाठी आय गेस हीच एंट्री आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन. येस. सरदार वल्लभभाई पटेल यांचं इकडे फेसचं एक यो स्टॅच्यू हा. ही रेप्लिका असा मेन स्टॅच्यूचीच, पण छोटी जरा. इकडे पूर्ण स्टॅच्यू हा यो. आणि वर जाऊच्यासाठी पण इकडनंच एंट्री असा. हे बघा विविंग गॅलरी टाइम स्लॉट. सो चला आपण वरती जाऊ बघूया वाट खाय ना आधी. तो तिकडे व्हिडिओ चालू असा कसो यो स्टॅच्यू बनलो पूर्ण त्याचो. गर्दी नाही म्हणजे आपण लवकर येलो ना त्यामुळे. फायनली आम्ही विविंग गॅलरीमध्ये इलेलो असो. ही बघा इकडे आहे ही विविंग गॅलरी. अँड दिस इज द व्ह्यू दॅट वी गेट फ्रॉम द टॉप. आता आम्ही स्टॅच्यूच्या चेस्टमध्ये आहोत. जिकडे तुमका मगाशी मी दाखवत होते ग्रिल, ती ही ग्रिल आहे. आणि इकडनं काही असो व्ह्यू आहे. तो तिकडे डॅम सरोवर डॅम. हो काय दिसताना बघा तो डॅम. तो इकडे असं तो डॅम हा. ही नर्मदा नदी आणि त्याच्याच काठावरती यो स्टॅच्यू असा. हे बघा ही पूर्ण विविंग गॅलरी असा. इकडे आम्ही आता लवकर सकाळचा टाइम स्लॉट चूज केलो, त्यामुळे इकडे पब्लिक जरा कमी आहे. ह्या साईडला तुमका जर दिसत असत तर ही सातपुडा पर्वत रांगा असा. ते बघा आपण तिकडे उतरलेलो. आपण तिकडे त्या बसच्या तिकडे उतरलेलो. तिकडे आपल्या बसने ड्रॉप केलेलं. तिकडनं आपण असे चाला दिलो आणि वरती येलो.
अप्रतिम असो एक्सपिरियन्स असा आणि एक अविस्मरणीय एक्सपिरियन्स घेऊन आम्ही इकडनं रिटर्न जातलो. काय करूया, काय म्हणतं मग? एक नंबर भारी असा सगळ्यांनी म्हणजे असो येवा असो बघू भारी असा आहे. एक मी तर म्हणते हे जगातला 7व्या वंडर्समध्ये ॲड करू हरकत नाही. खरंच मस्त असं विविंग गॅलरी आणि त्या विविंग गॅलरीच्या अपोजिट ही एक छोटीशी विविंग गॅलरी आहे. इकडनं आपल्या एक मागची साईड दिसता आणि काच लावलेली आहे इकडे. सो एंट्री आतमध्ये तर नाही असं अजून काय जातालात पुढे ह्याच शेवट असा हे बघा. आणि तुमका स्टॅच्यूची शॅडो पण दिसता पाण्यामध्ये बघा. जार दिस स्टेजेस हे स्टेजेस बघा. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. अरे वरती पचना आणि फाइनल. गांधी जी ने बहुत जल्द ही वल्लभ भाई पटेल की बुद्धि और क्षमता को पहचान लिया और तत्काल ही उनको 1918 में उनके गृह जिले खेड़ा में सत्याग्रह का नायक बना दिया. उसके बाद उन्होंने पीछे मुड़कर नहीं देखा. उन्होंने 1923 में बोरसद और नागपुर में सफलतापूर्वक सत्याग्रह आंदोलनों का नेतृत्व किया और 1928 में बारडोली सत्याग्रह के बाद उनकी राष्ट्रीय प्रतिष्ठा स्थापित हो गई और लोगों ने उनको सरदार कहना शुरू कर दिया. शांत करना और अन्न, आश्रय व शरणार्थियों के सुरक्षित परिवहन की व्यवस्था करना. दूसरा करके उनकी स्मृति को श्रद्धांजलि देता है. जेवढो ह्यो स्टॅच्यू आकर्षित असा तेवढोच इकडचं इंटिरियर पण आकर्षित करता. खूप सुंदर मेंटेन केलेला असा आणि भरपूर लोक याच्यासाठी पूर्ण मेहनत घेतात या मेंटेन ठेवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही पण इकडे या साईडला इलात तर कचरो करूचो सोडा. जर सापडलात तर नक्कीच तुमका फाईन लागतली. सो कीप द प्लेस क्लीन. डस्टबिन वापरा आणि साफसुथरा ठेवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी जो की ह्यो असा सरदार वल्लभभाई पटेल. आम्ही आता असो श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूकडे. जसं तुम्ही बघितलात आम्ही त्यांच्या फूटकडे पण जाऊन इलो आणि वरती पण जाऊन इलो. अप्रतिम असो एक एक्सपिरियन्स असा. भरपूर हिस्ट्री असा. वन डे ट्रिपमध्ये ह्यो एक चांगलो एक्सपिरियन्स असा. मुंबईवरनं आम्ही निघालेलो काल रात्री. आज सकाळी इकडे पोचलो. आम्ही सकाळचो टाईम स्लॉट घेतलेलो ज्यामध्ये आमका पूर्ण स्टॅच्यू आरामात बघूक भेटलो. सो तुम्ही पण प्लॅन करत असाल तर मोस्टली सकाळचं स्लॉट बुक करा जेणेकरून पब्लिक कमी असता आणि आरामात स्टॅच्यू वगैरे बघून होता. आतमध्ये हिस्ट्री आणि सगळा त्यांचं सांगितलेलं असा. सो एक प्रॉपर टाईम स्पेंड करू शकतात. ऑडिओ गॅलरी आहे, व्हिडिओ गॅलरी असा. सो तिकडे बसून तुम्ही त्यांची हिस्ट्री, स्टॅच्यू कसं बनलो ह्या पण सगळं तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर त्यांच्यानी देशासाठी काय काय केला. स्वतंत्र भारताचे ते पहिले होम मिनिस्टर होते. सो ह्या सगळ्या तुम्ही तिकडे बघू शकतात. एक खूप अविस्मरणीय असं एक्सपिरियन्स होतो. आता आम्ही इकडनं निघतलो आणि पुढे जातलो. बघूया आता इकडनं जंगल सफारीचा प्लॅन आहे डिसाईड करतलो. पण पहिली सगळ्यात पोटपूजा. चला. इकडे सगळ्या लँग्वेजेसमध्ये लिहिलेलं आहे बघा. वन इंडिया ग्रेट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत.